अगदी बरोबर त्यांनी उल्लेख केला की मोठमोठे प्लेयर या मैदानावरती खेळून गेलेले आहेत. कृष्णा सातपुरे सर असतील, त्याचबरोबर विजय पावले असतील, अनेक मोठमोठे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या मैदानावरती खेळून गेलेले आहेत आणि याच मैदानावरती आपल्या विभागातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. थँक्यू सो मच. जाऊया कॉमबॉक्समध्ये, जिथे मात्र जोडलेले आहेत आमचे गुरुवर्य निलेश मर्टेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. कास पठार टेनिस बॉल क्रिकेट पहिल्या बॉलवरती एकच सवाल आहे आणि त्यानंतर आला तो षटकार. बॅटिंग मध्ये आहेत विशाल भोसले, जिल्हा आयकॉन एका बाजूला, श्रीकांत घोरपडे ही जोडी आहे एका बाजूला, राकेश घाडगे. असा रंगणार हा सामना आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. विजेता V3 एका बाजूला आहे तर एका बाजूला उमसा 11. असा रंगणार हा सामना. बॉल क्रमांक 3 राकेश घाडगे पारांबे. कमी गतीचा बॉल हवेत आहे. वेळेच्या युक्ता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाही आणि झेलही चढलाय. या प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील आणि झेल होता विशाल भोसले यांचा, जे जिल्हा आयकॉन श्रीकांत घोरपडे यांचा होता. बॅटिंग करत असताना श्रीकांत घोरपडे यांच्या बॅटमन जर आपण पाहिलं ना तर तब्बल 7 धावा आलेल्या आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर विशाल भोसले यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव काढली आणि स्ट्राईक श्रीकांत घोरपडे यांच्याकडे दिलं आणि त्यांनी आक्रमण केलं. बॉल क्रमांक आता 4 प्रगती पथावरती येतोय, 8 वरती 0. यावेळेला बॉल वळवण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग बॉलच्या खाली, हाय झेल निसडलाय. 2 झेल अति महत्वाचे होते. दोन्ही खेळाडू असे आहेत ना जे होते असं नव्हतं करू शकतात आणि मॅचला कधीही कलाटणी देऊ शकतात. त्यामुळे पहिल्या डावामध्ये तुम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे ना विजेता V3 ला, तर या कॅचेस तुम्हाला उमसाईला पकडा. आणि या षटकामध्ये नाराज आहेत राकेश घाडगे, कारण 2 वेळा संघाला संधी उपलब्ध करून दिली परंतु संघाला संधीचं सोनं करता आलं नाही. दोन्ही वेळेस कॅचेस सुटलेले आहेत. राकेश घाडगे यांचा दमदार मारा थोडस पुढे सोडलाय आणि त्यानंतर बॉल खेळलाय लॉंग ऑनला आणि आता हा झेल पकडलाय. शरीरावरचं नियंत्रण योग्य, डोळ्यांचा संयोग चांगला. विकेटचं पतन, श्रीकांत घोरपडे माघारी. 3 च्या पाठीमागे 7 धावा आणि झेल पकडलाय किरण जाधव यांनी. थँक्यू. चला घाई करा. दोन्ही संघांना एक विनंती आहे की आजचा अंतिम दिवस आहे आणि त्यासाठी सर्व खेळाडूंना आपण विनंती करत आहोत, जर तुम्ही आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो आहे तुमचा वेळ. आणि त्यासाठी विनंती आहे की आपण आयोजन समितीला आपण सहकार्य करा. आपल्याकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की आपण कमी वेळामध्ये चांगले सामने खेळाल. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती ऋषी गोगावले चांगली बॅटिंग करू शकतात. क्रमांक 3 वरती आलेले आहेत. एका बाजूला विशाल भोसले जिल्हा आयकॉन आहेत तर एका बाजूला श्रीकांत घोरपडे एक चांगले ऑलराऊंडर आहेत. सातारा ग्रामीणचे माघारी येत आहेत. हा एक मोठा धक्का आहे. श्रीकांत घोरपडे यांनी बॅटिंग करताना तब्बल 7 धावा उभारल्या. असं वाटलं होतं की आज मोठा खेळ करतील परंतु झटपट मागे गेलेत आणि राकेश घाडगे यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे. चला घाई करा. बॉलिंग टीम ओमसाई आपण वेळ घेत आहे. बॅटिंगसाठी तयार ऋषिकेश गोगावले जे डावखुरे आहेत. यावेळेला आपल्या स्लॉट मध्ये घेतला आणि पाठवलाय डीपी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण कार्यक्रम करतोच. ऋषी गोगावले यांच्या बॅट मधून आला हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा, 1 गडी बाद. एका षटकाचा खेळ संपलाय आणि हा फटका जर आपण पाहिला ना ऋषिकेश गोगावले यांचा हा चांगला होता. टप्पा पडल्यानंतर उजव्या ष्टीच्या बाहेरचा बॉल वळवला डीपी स्क्वेअर लेगला, सरळ 4 धाव्यांसाठी आला तो चौकार. एका षटकाचा खेळ संपलाय. 13 वरती 1 अशी स्थिती आहे विजेता V3 ची. चला घाई करा. 2 दिवस जो खेळ झाला संपूर्ण विजेता V3 सूर्यकांत गोगावले, विशाल भोसले, श्रीकांत घोरपडे, त्यानंतर विकास शेडगे, नवनाथ कदम, साहिल जाधव, सागर, त्यानंतर प्रेम लोटेकर, ऋषिकेश गोगावले आणि शशिकांत भगत ही संपूर्ण विजेता V3 चा संघ आहे जो आपण
खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला ओमसाई 11 हा संघ गोलंदाजी करत आहे. टॉस जिंकला होता विजेता V3 या टीमने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय की त्यांनी सांगितलं की आम्ही फ्री माइंडेड बॅटिंग करू आणि चांगली धावसंख्या आम्ही उभारू आणि तोच प्रयत्न आहे. 13 आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. किरण जाधव सारखं कडवाडी. यावेळेला त्यांचा पहिलाच बॉल डीपी मिड विकेटला खेळाडू बॉलच्या खाली, परंतु हाही झेल निसटलेला आहे. आज मात्र क्षेत्ररक्षक चुक्याच होत आहे क्षेत्ररक्षकांकडून. या चुका सुधारवणं फार महत्वाचं आहे. खराब क्षेत्ररक्षण, 3 झेल निसटले आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 1 धाव मिळालेली आहे. पण या चुका सुधारवणं फार महत्वाचं आहे. चुका त्याच करा ना ज्या सुधारवता येतील. आता या चुका सुधारवणं फार महत्वाचं आहे. अनेक वेळा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मागोवा घेत आलो की ज्या वेळेस कॅचेस सुटल्या ना त्या वेळेस मात्र मोठमोठे विक्रम झालेले आहेत आणि सामने संघाने जिंकलेले आहेत. त्यामुळे यांनी ज्या संघाने जेल सोडलेले आहेत ना ते संघ सामना हरलेले आहेत. एक सामना असाच होता भारत विरुद्ध पाकिस्तान. बॅटिंगसाठी होते सचिन तेंडुलकर सर आणि गोलंदाजी मार्ग वरती होते वसीम अक्रम. आणि वसीम अक्रम यांचा बॉल सचिन तेंडुलकरांनी मिड ऑफला खेळला आणि तिकडे होते अब्दुल रजाक आणि त्यांच्या हातातून तो झेल निसटला. वसीम अक्रम अब्दुल रजाकडे गेले आणि म्हटले तुझे पता है तूने किसका कॅच छोड़ा है. आणि अक्षरशः त्या मॅच मध्ये सचिन तेंडुलकर सरांनी भरदार खेळ केला आणि भारतीय टीमला तो सामना जिंकून दिला. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस. बॉलर तयार, हे सूत्रच आहे. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली येत आहेत. आता कोणती नाही चुकी. आता फलंदाजीतील माघारी ऋषिकेश गोगावले. धक्का क्रमांक 2 14 वरती दुसरा विजेता V3 ला. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि ज्या प्रकारे सांगितलं की फ्री माइंडेड आम्ही खेळू आणि फ्री माइंडेड खेळताना आणखी एक मोठा फटका खेळायला ऋषिकेश गोगावले गेले. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही आणि पाठीमागे राकेश घाडगे यांनी पकडला एक चांगला कॅच. विकेटचं होतंय पतन. चला बॅट्समन घाई करा, आपण वेळ घेऊ नका ही विनंती आहे. आपण सहकार्य करा. 14 वरती 2. एका बाजूला बॅटिंग मध्ये जर आपण पाहिलं ना सूर्यकांत गोगावले नुकतेच बॅटिंगसाठी आलेले आहेत. विशाल भोसले 3 बॉल 3. किरण जाधव यांनी हाताळलेले 2 बॉल आहेत. 1 धाव खर्च केली, 1 गडी बाद केलाय. असं विश्लेषण आपण करूया. ओमसाई 11 हा संघ प्रथम गोलंदाजी करतोय. करंट रन रेट आहे 10.50 चा आणि पहिल्या डावामध्ये अपेक्षित धावा किती असू शकतात जर या सरासरीने संघाने बॅटिंग केली तर 43. बॉल क्रमांक 3 समोर आहेत सूर्यकांत गोगावले. यावेळेला हा फटका शपल लावून खेळलाय. क्षेत्ररक्षकांमध्ये आहे मोठी दरी आणि या जरीतून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. आल्या इरादे स्पष्ट सूर्यकांत गोगावले यांचे. एक चांगला चौकार खेळला. सूर्यकांत गोगावले यांनी ऑफस्टम्पच्या बाहेर गेले होते. ऑफस्टिकच्या बाहेर गेले बॅटिंग करण्यासाठी आणि पायांवरती छोट्या उसळीचा बॉल पाठवला डिपिश मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेंसाठी बॉल झाला फरार. तो आलाय तो चौकार. विजेता V3 हाच प्रयत्न करणार आहे की बॅटिंग करताना सर्वाधिक मोठा स्कोर आम्हाला उभा करायचा आहे. आतापर्यंत विजेता V3 ने या प्रीमियर लीग मध्ये जर आपण त्यांचा आढावा घेतला ना तर 4 सामने खेळलेले आहेत आणि फक्त एकच जिंकलेला आहे. बाकीचे सर्व सामने संघाने गमावलेले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न या टीमचा होईल. परंतु एका बाजूला महत्वाचा सामना आहे ओमसाई 11 लाई. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरतून आणि झेलचा प्रयत्न, परंतु हाही झेल निसटलाय. 4 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. 4 कॅचेस सुटलेले आहेत. 4 झेल निसटलेले आहेत. आज मात्र ओमसाई 11 ला या गोष्टीचा विचार करावाच लागेल. एखादा संघ कधी जिंकतो, बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट आणि फिल्डिंग डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जेव्हा उल्लेखनीय कामगिरी होते ना त्याच वेळेस मात्र एखादा संघ जिंकतो. एखादी कंपनी किंबहुना एखादा व्यवसाय कधी मोठी भरारी घेतो ज्यावेळेस त्या व्यवसायामध्ये असणारे डिपार्टमेंट किंवा एखाद्या कंपनीमध्ये असणारे सर्व डिपार्टमेंट उल्लेखनीय कामगिरी करतात ना त्याच वेळेस मात्र एखादा व्यवसाय किंवा एखादी कंपनी मोठी उंची गाठते. त्यामुळे क्रिकेटमध्येही तसंच आहे. सर्वांना चांगला खेळ करावा लागतो. हा सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्याने चांगला खेळ करून सामना जिंकता येणार नाही. सांघिक खेळ आहे त्यामुळे सांघिक खेळ हा चांगला करावा लागेल. बॉलर तयार. पायांचा वापर, टायमिंग आहे का प्रॉपर? नाही, लांबी कमी पडली आहे परंतु हा झेल निसटलाय. दैव देतो आणि कर्म घालवतो. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. धावा
कॅच ज्या ड्रॉप झालेल्या आहेत ती झेल पहा. पहिली झेल शॉर्ट स्क्वेअरला पकडता आली नाही आणि त्यानंतर पहा हा जो एक झेल होता ना तोही पकडता आला नाही. हाही झेल निसटला. त्यानंतर तिसरा झेल पहा, हाही झेल निसटला. 3 झेल होते आणि हा पहा सीमारेषे लगत हाही झेल निसटला आणि हा जो झेल होता ना तोही निसटलेला आहे. आणि त्यानंतर पहा आणि आणखीन एक झेल. तब्बल 5 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत आणि हा पहा हाताला स्पर्श करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अंदाज चुकला. धावा मिळाल्या 4. युनिक लाईव्हचं हे प्रसारण आहे आणि टेक्निकल ऑपरेटर दीक्षांत यांचं एक चांगलं प्रसारण, चांगलं काम स्कोरिंग मध्ये किंबहुना टेक्निकल ऑपरेटर काम करत असताना चांगलं प्रसारण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी हेरायच्या आहेत आणि ज्या गोष्टी प्रेक्षकांना दाखवायचं आहे ना हे चांगल्या प्रकारे त्यांना माहिती आहे. म्हणजे या सामन्यामध्ये काय घडलं तर जे झेल निसटलेले आहे त्याचा रेशो अधिकचा आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 25 वरती 2. चला घाई करा. आता ड्रिंक ब्रेक संपलेला आहे. आपण घाई करा. दोन्ही संघांना विनंती करूया. अजय सावंत यावेळेला हा फटका समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि तोही यशस्वी होतोय. चौकार षटकार किती लागले तर त्याची आपण चर्चा करूया. या डाबामध्ये जर आपण पाहिलं ना तर तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. परंतु कॅचेस किती ड्रॉप झाल्या तर 5. जे झेल सुटलेले आहेत ना त्याचा रेशो जास्त आहे आणि मोठ्या फटक्यांचा रेशो कमी आहे. एका बाजूला सूर्यकांत 7 वरती बॅटिंग करतात, विशाल 9 वरती. परंतु आज विशालला चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला सूर्यकांत. यावेळेला खोलवर पद्धतीचा बॉल बॅक टू दी बॉलर. अजय सावंत जिल्हा आयकॉन आहेत. गाव त्यांचं सागडी आहे आणि ओमसा 11 कडून जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. एका बाजूला सूर्यकांत चांगली बॅटिंग करतायत परंतु धाडस करावं लागेल त्यांनाही मोठ्या फटक्यांचं. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगाने हाताळलाय बॉल कव्हर्सला. खेळाडू आहे डीपला. बॉल वरती येतील परंतु आता स्ट्राईक वरती असतील विशाल भोसले. तेही जिल्हा आयकॉन आहेत परंतु आज भरपूर अपेक्षा आहे टीम विजेता V3 टीम कडून विशाल भोसले यांच्याकडून. बॉलर तयार अजय सावंत. जिल्हा आयकॉन टू जिल्हा आयकॉन असा रंगणार हा सामना. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे गाठ पडले. निमित्त आहे शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. यावेळेला जोरकस टोलवण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली, वेग काढून घेतला आणि त्यानंतर टाकलेला बॉल आलाय तो डॉट. विचार करायला भाग पाडलाय. कमी गतीचा बॉल, वेग पूर्णपणे काढून घेतला. हा साइड अँगल आहे. खेळण्याचा प्रयत्न पाय पुढे काढला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गरकन गिरकी घेतली होती परंतु प्रयत्न निष्फळ. पुढचा बॉल आणि यावेळेला हा बॉल आकाशाला गवसणी घालत चाललाय सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पुरा. 6वा झेल निसटलेला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. हाही बॉल हाताला स्पर्श करून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे. थँक्यू. खराब क्षेत्ररक्षण केलेलं आहे टीम ओमसा 11ने परंतु या चुका सुधारवणं फार महत्वाचं. कारण चुकांवरती पांघरून टाकणं चुकीचं आहे. चुका सुधारवणं हे चांगल्या क्रिकेटचं किंवा चांगल्या आयुष्याचं एक चांगलं भाकीत आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 32 धावा, 2 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा दोन्ही टीम्स. बौद्ध टीम आपण वेळ घेऊ नका आणि यानंतरचा सामना आम्ही अनाउन्स करतो आणि दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करा. सामन्यासाठी आपण तयार राहा. यानंतरचा सामना आहे सह्याद्री सुपरस्टार विपक्ष A1 वॉरियर्स. आपण तयार राहा. यानंतर आपला सामना आहे सह्याद्री सुपरस्टार विपक्ष A1 वॉरियर्स. आपल्यामध्ये सामना होत आहे. आपण तयार राहा. विद्यमान सामना जर तुम्ही पाहिला ना, विजेता V3 धनाजी राजे शेडगे, श्री देवेन मोरे आणि श्री प्रशांत राजे शेडगे यांच्या मालकीचा संघ. तर एका बाजूला ओमसा 11 संघ म्हटलं की श्री ओमकार साळुंके यांच्या मालकीचा संघ. या संघ मालकांमध्ये आणि त्यांच्या योद्धांमध्ये सुरू असणारा हा सामना. अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी आहेत दिनेश साळुंके जे सातारा ग्रामीणचे एक चांगले खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 4 साठी समोरच्या बाजूला बॅटिंग मध्ये सूर्यकांत. सूर्यकांत देखील चांगले खेळाडू क्षमता आहे. स्विच हिटचा फटका प्रयत्नांना तितकंसं यश मिळणार नाही परंतु एक धाव घेऊन स्ट्राईक दिलेला आहे विशाल भोसले यांच्याकडे.
जिथे आता विशाल भोसले बॅटिंग करतात. 8 बॉल 13 धावा, सूर्यकांत 6 बॉल 9 असं विश्लेषण आपण करूया. टीमची धावसंख्या आहे 33, 2 गडी बाद, शेवटचे 5 बॉल शिल्लक. दिनेश साळुंके एका बाजूला. चला घाई क्षेत्ररक्षण बदलू नका, सातत्याने आपण क्षेत्ररक्षण बदलतोय. यावेळेला गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. बैठक खेळण्याचा प्रयत्न केला होता, विशाल भोसले यांच्या प्रयत्नांना यश नाही आला. तो डॉट बॉल. आता मनसुबे ओळखले दिनेश साळुंके यांनी. साइड अँगल, एक पाय पुढे काढला, गुडघा टेकवला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. थोडेसे हाताळ झाले, परंतु लढावं लागेल. फुलटॉस आहे आणि फुलटॉसला विकेट देऊन बसलेले आहेत. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक लागलाय 3रा आणि विशाल भोसले जिल्हा आयकॉन माघारी. बनवल्या 13 धावा, 10 बॉल. आता शेवटचे फक्त बॉल शिल्लक आहेत 3. साहिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक. क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखण्या आयोजनातून डोळ्याची पार न फेडणारी प्रीमियर लीग आपण पाहतोय. याची देई याची डोळा, क्रिकेटचा हा सुख सोहळा. 33 धावा, 3 गडी बाद. सातारा जिल्ह्याच्या क्रिकेटने अलीकडच्या काळामध्ये फार मोठी भरारी घेतली. असोसिएशन नावाच्या संकल्पना उदयास आल्या आणि विभागाच्या नावाने, तालुक्याच्या नावाने संघटना उभ्या राहिल्या आणि त्या संघटनेच्या अंतर्गत आता क्रिकेट होऊ लागलेलं आहे. आणि त्या संघटनेला नाव दिलेलं आहे असोसिएशन. यावेळेला आता सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक येतील, एकच सिंगल धाव. धावसंख्या पुढे सरसावेल. पण आता शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत आणि इथून पुढचे 2 बॉल शिल्लक आहेत. साहिल जाधव 1 बॉल 1, सूर्यकांत गोगावले 6 बॉल 9. आता सूर्यकांतांना काहीतरी करावं लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि कमीत कमी 10 धावा 2 बॉलच्या पाठीमागे. एक फायटिंग स्कोर, एक आव्हानात्मक स्कोर उभा राहू शकतो, परंतु त्यासाठी सूर्यकांत गोगावले यांना जावं लागेल. आणि यावेळेला फटका खेळलाय मोठा. लांबी पाहावी लागेल, लांबी कमी पडली आहे. ज्या चुका झाल्या होत्या ना सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये, आता त्या चुका टाळलेल्या आहेत आणि इथे विकेटचं होतंय ते पतन. शेवटचा बॉल शिल्लक. चला टॉससाठी या. सह्याद्री सुपरस्टार आणि त्यांच्या विपक्ष आहे संघ A1 वॉरियर्स. आपण टॉससाठी या. हॅलो. 34 धावा, 4 गडी बाद. शेवटचा बॉल. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 36 उभारलेले आहेत आणि 37 धावांची गरज आहे. येणारे बॉल आहे 24 बॉल 37 ची गरज. आपण करूया टॉस. चला टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे. बोथ द कॅप्टन्स, स्पेशल रिक्वेस्ट फॉर यू इमिजिएटली फ्रंट ऑफ द कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या आणि इथून पुढे आपण टॉस साठी वळत आहोत. एका बाजूला संघ आहे A1 वॉरियर्स, एका बाजूला संघ आहे सह्याद्री सुपरस्टार. या 2 संघांमध्ये लढत आहे आणि लढतीचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो. सुखदेव जाधव यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आम्ही पुढील सामन्याचा टॉस करतोय आणि टॉस आहे एका बाजूला संघ आहे A1 वॉरियर्स. सागर कदम, सुभाष कदम, गणेश कदम आणि दीपक कदम यांच्या मालकीचा संघ आहे. तर एका बाजूला
सह्याद्री सुपरस्टार हा संघ आहे. दिलीप देवरे, प्रवीण घाग आणि अमोल देवरे यांच्या संघ नाणेफेकीचा कौल कोण देणार? ओके, A1 वॉरियर्स नाणेफेकीचा कौल देणार. आपण कॉइन स्पिन करूया. टेल इज अ कॉल आणि इट्स अ टेल. दीपक, टॉस जिंकताय, तुमच्या दृष्टीने हा सामना किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचं आहे. आणि महत्वाच्या सामन्यामध्ये काय स्वीकारताय? आम्ही फलंदाजी करू. धाडसी निर्णय घेताय, प्रमुख कारण काय? काही नाही, आम्ही चेस टार्गेट देऊ आम्ही समोर. रणनीती काय बदलताय? नाही, काही नाही. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. राम, तुमच्याकडे मेन तुमच्या वाटेला गोलंदाजी आले, तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही प्रथम गोलंदाजीच घेणार होतो. म्हणजे मनासारखं घडलंय. दोन्ही संघांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला असं म्हणायला काही हरकत नाही. तुमच्या दृष्टीने हा सामना किती महत्वाचा आहे? आमच्या दृष्टीने हा सामना तर महत्त्वाचा आहेच, प्रत्येक सामना महत्त्वाचाच असतो. पण आता आम्ही ह्या मॅचमध्ये जरा थोडेसे चेंजेस करणार आहे की आम्हाला, कारण का पुढची मॅच नॉकआउटची मॅच आहे आणि ऑलरेडी आम्ही पुढे आता गेलेलोच आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही तर 100% देणारच आहे. पण आमचे पुढच्या मॅच नॉकआउटच्या मॅचमध्ये बाकीचे फिल्डर जे 11 टीममध्ये 11 प्लेयर आहेत, तर त्यांच्याकडनं आमच्या काय काय प्रक्रिया आहेत ते आम्हाला सर्वांना ह्या मॅचमध्ये आम्हाला ते चेक करून घ्यायचे आहेत. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना सामन्यासाठी शुभेच्छा देऊया, A1 वॉरियर्स आणि सह्याद्री सुपरस्टार या टीमला. आणि आपण वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय A1 वॉरियर्स या टीमने आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या टीमने घेतलाय. आमंत्रित केलंय टीम सह्याद्री सुपरस्टार या टीमला गोलंदाजी करण्यासाठी. त्याचबरोबर आपण सन्मान करतोय श्री सुखदेवजी जाधव सारकळ सरपंच यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया आणि त्यांनाही आपण शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल, प्रेमाचं प्रतीक आपण त्यांना देऊन सन्मानित करत आहोत. आदरपूर्वक त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला, सामना सुरू करा. आपण विलंब लावू नका. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येतो मित्रांनो आणि ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळणार नाही, आलाय तो डॉट. बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर एका बाजूला राकेश घाडगे तर एका बाजूला अजय सावंत. ही आक्रमक जोडी. तर पहिलं षटक ऋषी गोगावले. पहिलाच बॉल डॉट आहे. ऋषिकेश गोगावले ऑलराऊंडर आहेत सातारा ग्रामीणचे. यावेळेला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्ट्राइक रोटेट केला आणि पहिली धाव स्कोर बोर्ड मध्ये येते. मापक धावसंख्या आहे आणि या मापक धावसंख्येचा पाठलाग होईल की बचाव. परंतु क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अजूनही तयार नाहीये. त्यामुळे कमीत कमी धावसंख्येचाही बचाव होतो आणि मोठ्यात मोठ्या धावसंख्येचाही पाठलाग होतो. त्यामुळे कोणतीही धावसंख्या ही विजयाची हमी देऊ शकत नाही. परंतु हा बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज धावलेत आणि हा झेल निसटलाय. दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं ना, ओम साईने खराब क्षेत्ररक्षण केलं, आता खराब क्षेत्ररक्षण करत आहे टीम. आणि खराब क्षेत्ररक्षणाबद्दल जर आपण चर्चा केली ना तर विजेता V3 या टीम कडून देखील झेल सुटलेला आहे. मुकुंदजी पवार आणि शैलेशजी देवरे यांचे आगमन झालेले आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. यावेळेला फटका चांगला आहे. नटराज मुद्रा फटका. डावा पाय हवेत ठेवला आणि उजवा पाय रोवला आणि त्यानंतर फटका खेळला. अजय सावंत सायडी यांच्या बॅट मधून झालाय धमाका मोठा. आलाय तो चौकार. या फटक्याची नजाकत अप्रतिम होती. रिप्ले टेलिकास्ट बघण्यासारखा असेल. एक चांगला फटका, डोळ्यांना गारवा देणारा फटका आहे. अजय सावंत क्रीजच्या खोलीचा वापर. एक पाय हवेत उचलला, एका पायावरती शरीराचं नियंत्रण ठेवलं आणि त्यानंतर पहा फटका खेळला. अजय सावंत कमालीचा स्ट्रोक, चौकार. सात धावा 0 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 2 बॉल. ऋषिकेश पुन्हा तयार होतील आपले पुढचे 2 बॉल घेऊन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अजय सावंत समोर. अजय सावंत यांनी ताकदीच्या जोरावरती बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, क्लासिकल, आकाशाला गवसणी घालणारा षटकार.
बॅट्समन अजय सावंत यांच्या बॅटमधून आलाय. अजय सावंत यांचा धमाकेदार खेळ, फटक्याची क्वालिटी पहा, क्रीजच्या खोलीचा पुन्हा वापर आणि ताकदीचा वापर. बॉलला पाठवलंय सरळ डीपी स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार आणि मैदानाच्या बाहेर एक चांगला झेल पकडलेला आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या आता उभारी घेते आणि जाऊन पोहोचलेली आहे. 14 धावा 0 गडी बाद. आता 18 बॉल 23 ची गरज आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. चला घाई करा बोथ टीम्स, आपण वेळ घेऊ नका. अजय सावंत 13 वरती खेळत आहेत 4 बॉलच्या पाठीमागे. ऋषिकेश यांचं पहिलं षटक संपलंय. एका बाजूला राकेश आहेत बॅटिंग मध्ये आणि राकेश यांनी ज्या धावा बनवल्यात ना त्या 2 बॉलच्या पाठीमागे अवघी एकच धाव बनवलेली आहे. ओव्हर नंबर आता 2 साठी श्रीकांत घोरपडे चोरगेवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. बॅटिंग करताना आक्रमण त्याने केलं होतं परंतु मोठा खेळ करू शकले नाही आहेत. परंतु आज बॉल हातामध्ये आहे, कमी धावा आहेत आणि काहीतरी करायचंय हाच मानस. 8व्या बॅटने जोरकस फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली परंतु आणखीन एक झेल निसटलेला आहे. आज काहीतरी बिनसलंय खेळाडूंचं. पहिल्या डावामध्ये झेल सुटल्या आणि याही डावामध्ये झेल सुटतायत आणि कॅचेस कुणाकडून सुटलेले आहेत तर चांगल्या खेळाडूकडूनच कॅचेस सुटलेले आहेत. हे क्रिकेट आहे, या गोष्टी होत राहणार. आणि जीवनदान मिळालंय ते बॅट्समन अजय सावंत यांना. जिल्हा आयकॉन आहे आणि जिल्हा आयकॉनला जीवनदान देणं म्हणजे महागडं आहे. पुन्हा एकदा चाबूक स्ट्रोक आहे, बॉलने गॅप शोधलाय का तर नाही, फक्त एकच धाव. स्ट्रायकर एंडला फेक. कौतुक करावं लागेल कारण नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज लगेच पोहोचतो परंतु स्ट्रायकर एंडचा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला येतो आणि पुन्हा धावायचं असतं. त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज स्ट्रायकर एंडचा फलंदाज पुन्हा स्ट्रायकर एंडला उशिरा पोहोचतो. त्यामुळे एक चांगली गोष्ट बघायला मिळाली की स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतात. झटपट निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात आणि निर्णय क्षमता जर तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्हाला मैदानापर्यंत यावं लागतं. आलेला बॉल टोलवायचा आहे कसा, क्षणार्धात निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. आणि इकडे बाज जो क्षेत्ररक्षकाने निर्णय घेतला ना की मला स्ट्रायकर एंडला फेक करायचे, तो निर्णय चांगला होता, फक्त एकच जाव. यावेळेला फक्त दिशा दिले, एक पाय बाहेर काढला होता, उजव्या स्टेच्या बाहेर आले होते, शफल झाले होते परंतु डॉट आलाय. राकेश गाडगे यांना हा डॉट टाकलाय श्रीकांत घोरपडे यांनी आणि किंबहुना श्रीकांत घोरपडे यांनी त्यांना रीड केलंय. हे वाचन फार महत्वाचं आहे. यावेळेला पहा समोर खेळाडू आहेत. गोलंदाज प्रश्न विचारणार आहेत आणि फलंदाजांना उत्तर द्यावं लागणार आहे. हा बॉल जर पाठी पाहिला ना थोडस पाठी ओढला होता आणि त्यानंतर या बॉलला 8व्या बॅटने फटका खेळलाय. 4 बॉलचा खेळ संपला. 18 धावा. शेवटचे 2 बॉल आहे षटकातील शिल्लक. बॉलर तयार. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अंपायर कॉल वाईड. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल आणि धावसंख्या पुढे जाईल. 19 वरती 0. आता येणारे 14 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 17. 14-17. चला घाई करा. दोन्ही टीमला ही विनंती, आपण वेळ घेऊ नका. आजचा अंतिम दिवस आहे. आतापर्यंत आपण कोणत्याही संघाला पॅनल्टी दिली नाहीये परंतु जर आपण उशीर कराल तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आता दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. दुसऱ्या बाजूने धावांसाठी झगडावं लागतं. असं नाही की कमी धावसंख्येचा सामना एकाच ओव्हर मध्ये पूर्ण केलाय, नाही. दोन्ही संघ लढतायत त्यामुळे हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाणार यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीयेत हे तितकंच खरं आहे. आता शेवटचा बॉल. श्रीकांत घोरपडे पुन्हा तयार. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. टॅप केलाय. जोरकस पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 षटका अखेरीस 22 धावा. आता बनवायच्या आहेत 12 बॉल आणि 10 धावांची 15 ची गरज. 12 बॉल 15 ची गरज आहे. ही संपूर्ण टीम आहे.
तुम्हाला पाहायला मिळेल ओमसाई इलेव्हनची संपूर्ण संघ हा स्क्वॉड आहे काय चाललेला आहे. 12 बॉल 15ची गरज आहे. धावसंख्या आहे 22. युनिक लाईव्हचे प्रसारण आहे. प्रत्यक्षात एखाद्या खेळाडू कक्षामध्ये चाललंय काय, खेळाडू बसलेले आहेत. म्हणजे यानंतर पहा किरण जाधव येणं बाकी आहे आणि त्यांना तुम्ही मध्ये पाहू शकता. बाजूला सहयोगी खेळाडू देखील आहेत त्यांच्या. आता ओव्हर नंबर आता 3 साठी सूर्यकांत गोगावले यांचा पर्याय निवडलेला आहे. चला घाई करा. 12 बॉल 15ची गरज करायची आहे. तारेवरची कसरत. एका बाजूला बॅटिंग मध्ये अजय सावंत 8 बॉल 19, राकेश गाडगे 4 बॉल 2. यावेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिथिल धावा 4. आलाय तो चौकार. बॉल सीमारेषा तोडतोय. 4 धावेंसाठी मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. फलंदाज आहेत अजय सावंत. पुन्हा एकदा पहा या फटक्याची क्वालिटी. उजव्या स्टीच्या खोलवर पद्धतीचा बॉल पाठवला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल देतोय दर्शक. 4 धावेंसाठी विकेट साठी जावं लागेल. टीम विजेता V3 ला आणखीन एक येईल का मोठा, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. आता होईल विकेटचं पतन. अजय सावंत येथील माघारी. 10 बॉलच्या पाठीमागे बनवल्या 23 धावा आणि समीकरण झपाट्याने बदललं. आता 10 बॉल बनवायचे आहेत 11. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. आपण वारंवार दोन्ही संघांना सूचना देत आहोत की आपण सहकार्य करा. आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर ती आपली वेळ देऊ शकता आणि त्यासाठी आपण विनंती करूया की आपण आयोजन समितीला सहकार्य करा. कारण तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे. सेमी फायनल आणि फायनल आणि सुपर 6 खेळणार आहे. त्यासाठी विनंती आपण करूया की आपण सर्वांनी सहकार्य करा. अन्यथा पुढे जाऊन आपल्याला काही सामन्यांची षटकं कमी करावी लागतील. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करूया आणि चांगले सामने खेळूया. आता मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा कमी गतीचा बॉल आलाय तो डॉट. म्हणजे या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव येणार नाहीये. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करताना सूर्यकांत गोगावले यांना. क्षमता आहे सूर्यकांत गोगावले यांच्याकडे. ऑलराऊंडर आहेत. पहिला बॉल त्यांचा महागडा होता. त्यानंतर बॉल विकेट घेणारा होता. त्यानंतरचा बॉल डॉट होता. पुढचा बॉल यावेळेला काटपेटचा फटका. कव्हर्सला खेळाडू आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. 2 वर्तुळ असतात. एक बाह्य वर्तुळ आणि एक आंतरवर्तुळ. आंतरवर्तुळ म्हटलं की 30 यार्ड सर्कल म्हणजे रिंगणाचं षटक जे आपण हाताळतो ना 30 यार्ड सर्कलचं. आणि त्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये किती खेळाडू आहेत तर एक विकेट किपर आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक फ्लाय स्लिप आहे, एक पॉइंट आहे आणि एक कव्हर आहे आणि एक गोलंदाज आहे. म्हणजे असे खेळाडू जर तुम्ही पाहिले ना तर वर्तुळाच्या आतमध्ये 6 आहेत आणि वर्तुळाच्या बाहेर 5 आहेत. डीप स्क्वेअर लेग, सी कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. पायांचा वापर. टायमिंग आहे का प्रॉपर? हो. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. राकेश घाडगे यासाठी ओळखले जातात आणि तीच ओळख त्यांनी करून दाखवली पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. राकेश घाडगे यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. पदल आली त्याचा वापर चांगल्या प्रकारे करतात. नाव आहे राकेश घाडगे, गाव आहे पारांबे. आणि राकेश घाडगे यांचे मनसुबे आता गोलंदाजांना ओळखणं फार महत्वाचं आहे. आता इथून पुढे फक्त 4 धावांची गरज राहिलेली आहे आणि बॉल शिल्लक आहेत तब्बल 8 बॉल 4. नजर रोखून धरली आहे. अंपायर कॉल वाईट. आता 8 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 3. चला सहकार्य करा. पंचांचा जो काही निर्णय आहे हाच अंतिम राहील. आपण त्यांच्या निर्णयाचा पण सन्मान करूया. ओके. शेवटचा एकच बॉल शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा. आणि हा बॉल विजयाचा कळस रवणारा आहे आणि इथे फार जलद गतीने ओमसाई इलेव्हनने हा सामना जिंकलाय. त्यांचं अभिनंदन आणि टीम विजेता V3 ला पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. सामना संपलाय आणि सामनावीर पुरस्कार आपण करूया. लावून चला पुढचा सामना. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या.
टीम A1 वॉरियर्स आणि सह्याद्री सुपरस्टार या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका, आपण मैदानाचा ताबा अगदी लगेच घ्या, ही पुन्हा एकदा आपल्याला आम्ही करत आहोत विनंती. चला फिल्डिंग टीम आपली मैदानाच्या आतमध्ये आपण चला आणि सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी 4 धावा देत स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 2 गडी टिपले. सामनावीर पुरस्कार आहे दिनेश साळुंके. या आपण दिनेश साळुंके यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. अप्रतिम खेळायला दिनेश साळुंके यांचा. अवघ्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 4 धावा दिल्या आणि 2 गडी